नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात भाडेकरार नोंदणीचा विक्रम 3 वर्षात 20 लाखांचा टप्पा गाठणार. महसुलातही 42 कोटी 9 लाख रुपयांची वाढ. पुणे शहरामध्ये झाले सर्वाधिक भाडेकरार. जालन्यात तरुणाचं एजंट मार्फत तरुणीशी लग्नानंतर काही तासातच नवरी मौल्यवान ऐवज घेऊन पसार. केंद्र सरकारचं त्रिभाषा सूत्र हिंदी लादण्यासाठी गुप्त यंत्रणा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची टीका. राहुरीत किरकोळ वादातून तरुणाची चाकूने हत्या. वळण परिसरात तणाव. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळेला घेतलं ताब्यात. ट्रेलरच्या धडकेत वीज तारा तुटल्या. तुमसर भंडारा महामार्गावर 1 तास वाहतूक ठप्प. संपूर्ण परिसरात काळोख पसरला. परभणी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मनपा कर्मचाऱ्यांचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष. अनेक भागात कचऱ्याचे ढीग जमा. नागरिक त्रस्त. संगमनेरमध्ये बोगस डॉक्टरची पोलखोल. दोघांवर गुन्हा दाखल. स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून रुग्णांवर उपचार. ओपीडी चालवत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. मनमाडमध्ये रिक्षा चालकाच्या मुलीनं मिळवलं पोलीस दलात स्थान. वैष्णवी उगलेने प्रतिकूल परिस्थितीवर केली मात. सराव आणि खडतर मेहनतीच्या जोरावर मिळवलं यश. परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ. पाण्याच्या माठाची विक्री वाढली. माठाची किंमत 200 रुपयांवर पोहोचली. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये उन्हाळी पेरणीत वाढ. तीळ आणि ज्वारी क्षेत्र दुपटीने वाढलं. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.